नमस्ते मित्रांनो, मी महेश पाटील आणि कांदे ह्याच्या आधी मी फार कमी कापलेत, पण पहिल्यांदाच आता जस्ट कांदे तोडायला लावले रानातून. कसे उपडतोय बघा. आणि खूप जणांनी बघितलं असेल किंवा बघितलं नसेल सुद्धा. आणि आता दुपारचे 3 वाजलेत आणि हे ऊन टेम्परेचर दिसते तुम्हाला माझ्या पाठीमागं, सूर्य वगैरे. तर बघूया आपण कांदं, म्हणजे काही लोकांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. कांदे कसे असतात आणि कांदे मातीतून उपडल्यावर कसे दिसते अशी आता तणकाट पण आहेत आमच्या रानात थोडंफार. मध्ये हरभरा लावला आहे आणि हे इकडं कांदे बघा. हे असे कांदे असे वर आले जरा असे आणि ह्याच्यापेक्षा साईजला मोठे होतात. तेवढे झाले की आपण कट करून घ्यायचे किंवा असे धरायचे. हे धरायचे आणि असे उपटायचे बघा. हे अशी अशी आली की असं असं इथं आदळायचे, म्हणजे अशी माती झाडायची चांगली आदळायची. आणि अशी मी पिशवी माझ्याबरोबर आणली, मी अशी भरून ठेवल्या. अशी पिशवीत भरून ठेवल्या. जवळजवळ आमच्यात पाहुणे आलेत, मावशी ते आले, त्यामुळे त्यांच्यासाठी कांदा घ्यायचं नियोजन चालू आहे. अशी कांदा चांगले बाहेर काढण्यासारखे. आणि ह्याची भाजी पण करतात. ही जी वरचं जे हे आहे ना, ह्याला काय म्हणायचं, कांद्याचीच भाजी म्हणायचं ना. आणि हे जे कापून रात्री खायला कांद्याची भाजी पण ह्याची मस्त होता. मोठा असा दिसला का, चव पडायचा असा असा झाडायचा, अशी माती पूर्ण झाडायची. हा हे तयार झाला बघा कांदा. हा मस्त झाला तयार. हे असं तयार झाला पाहिजे कांदा. आणि असं वावर आहे तर पावर आहे. मला मजा आहे, पण काम पण करावं लागते बरं का, सिरियसली. बाकी साईडला पलीकडे ऊस गेलाय, त्याचा डेमो परत कवा तर दाखवू. तोडायला काय जमतं थोडंफार, जमल तसं करायचं. आणि काय धावण्यासारखं असं भरपूर काय रानात आम्ही असले काय काय पॅटर्न घेत असतो. कारण शेतकऱ्याचा पॅटर्नच वेगळा एकतर पहिल्यापासून सोडा वेगळा युनिक कन्सेप्ट दाखवतो. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.